आज मी तुम्हाला एक खास माझ्या पद्धतीची जी मी पावसाळ्यासाठी साठवून ठेवण्यासाठी बनवते अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ही रेसिपी खूप लोकांना माहितीही नसेल। ही कृती पूर्ण बघा, कारण शेवटी एक खास मसाल्याची टिप देणार आहे जी या रेसिपीची टेस्ट डबल वाढवेल। ही रेसिपी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता। चला तर मग पाहूया उज्ज्वलास किचनमध्ये यासाठी लागणारा साहित्य काय आहे ते। यासाठी घेतलेली आहे अर्धा किलो मसूर डाळ। ही डाळ चांगली अशी निवडून घ्यायची। यानंतर ह्या अर्धा किलो डाळीमध्ये अर्धा वाटीपेक्षा थोडी कमी मटकीची डाळ घालायची। मटकीची डाळ नसेल तर तुम्ही दुसरी कुठलीही डाळ यामध्ये घेऊ शकता, मात्र यामध्ये मुगाची डाळ घालू नका। बाइंडिंगसाठी आपल्याला फक्त यामध्ये ही डाळ घालायची आहे, पण मटकीची डाळ असली तर जास्त छान चवदार होतात। आता ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची। डाळ धुवून झाली की यामध्ये चांगलं असं पाणी घालायचं। पाणी जरा जास्तीचं घालायचं म्हणजे ही डाळ छान फुलून वर येईल। 20 मिनिटांनंतर बघा ही डाळ छान फुलून वर आलेली आहे। थोडी प्रेस करून बघायची बोटांच्या मदतीने। हे बघा लगेच प्रेस होते। ही डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही। मटकीची आणि मसूरची डाळ अगदी लगेच भिजते। आता ही भिजवून घेतलेली डाळ गाळणीवर घालून पाणी यातील निथरवून घ्यायचं सर्व। आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घालून जाडसर अशी वाटून घ्यायची। वाटताना खूप बारीक वाटायची नाही किंवा जाडसरही ठेवायची नाही। ही बघा आता ही संपूर्ण डाळ वाटून झाली आहे, मात्र थोडी डाळ शिल्लक आहे। त्यावेळी यामध्ये 4-5 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, थोडी हळद जरा थोडी कमीच घाला, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा गरम मसाला किंवा कुठलाही साठवणीतला नेहमीचा मसाला, 1 चमचा मीठ, छोटा कांद्या पोह्यांचा चमचा घेतलेला आहे तेवढं मीठ यामध्ये घालायचं आणि वाटून घ्यायचंय जाडसर असं। आता तुम्ही ताटात किंवा परातीमध्ये वाळत घालणार असाल त्या ताटाला आणि परातीला तेल लावून ठेवा। तर आता ही जी डाळ आपण वाटून घेतलेली होती आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून डाळ वाटलेली होती, ही संपूर्ण डाळ यामध्ये घालायची। यामध्ये कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं असं हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि तेल लावून घेतलेल्या ताटावर सांडगे यावर टाकून घ्यायचे आहे। हे सांडगे अतिशय रुचकर होतात आणि नॉनव्हेज पेक्षाही ह्या सांडग्यांच्या भाजीला चव छान येते। जेव्हाही तुम्ही पावसाळ्यामध्ये साठवणीसाठी हे सांडगे बनवाल तेव्हा याची चव अजून वाढेल। आपण दुसऱ्या डाळींचे सांडगे तर बनवतो, पण मसूर डाळीचे सांडगे बहुधा बनवत नाही। पण तुम्हीही माझ्या पद्धतीने असे हे मसूर डाळीचे सांडगे बनवून बघा। मात्र ही भाजी सुक्की न करता मसाल्याची नक्की करून बघा, याची चव खूप छान लागते। छान चवदार आणि रसरशीत हे सांडगे तयार होतात, भाजी याची तयार होते आणि ह्या डाळीचे सांडगे शिजतातही पटकन, अगदी झटपट शिजतात आणि चिकट होत नाही, स्मेल येत नाही, याला खराब होत नाही। तर पावसाळ्यामध्ये साठवणीसाठी हा एक सांडग्यांचा नवीन प्रकार तुम्हीही बनवून बघा। हे सांडगे कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा। आणि ऑलरेडी मी आपल्या या चॅनलवर सांडग्यांच्या बऱ्याचशा रेसिपी अपलोड केलेल्या आहे। धन्यवाद।